महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने एका प्रभागात 4 वॉर्डचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार पॅनल पद्धतीनं एका प्रभागात 4 नगरसेवक निवडून देता येणार आहेत। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पालिका निवडणुकांसाठी 4 नगरसेवकांचं एक पॅनल करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे 4ही नगरसेवक एकत्र येऊन त्यांच्या प्रभागाच्या विकासाचा विचार करू शकणार आहेत। त्यांचं कार्यक्षेत्र यामुळे विस्तारणार आहे। त्याचप्रमाणे पक्षांना संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची संधी देखील मिळणार आहे। याआधी महाविकास आघाडीच्या काळात 2021 मध्ये हा निर्णय बदलून 1 वॉर्ड 1 नगरसेवक प्रभाग रचना करण्यात आली होती। त्यामुळे नगरसेवकांचं कार्यक्षेत्र त्यांच्या वॉर्डपुरतंच मर्यादित होतं। त्यांच्या वॉर्डमधील विकास कामं करण्याची संधी त्या नगरसेवकाला मिळत होती। यापूर्वी आघाडी सरकारमध्ये 2007च्या निवडणुकांमध्ये एका सदस्याचा वॉर्ड करण्यात आला। त्यानंतर 2012च्या निवडणुकांमध्ये 2 सदस्यांना वॉर्ड करण्यात आला। 1 सदस्य 1 वॉर्ड पद्धतीचा फायदा आघाडी सरकारला झाला होता। 2014 नंतर भाजपाची सत्ता आल्यानंतर 4 वॉर्डचा एक प्रभाग केल्यानं अनेक महापालिकांमध्ये भाजपानं आपली सत्ता मिळवली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे। या सुनावणीची संभाव्य तारीख आता 16 एप्रिल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी आता थेट लोकसभा निवडणुकांनंतरच होण्याची शक्यता आहे। दरम्यान या प्रकरणाची सुनावणी यापूर्वी 9 जानेवारीला होणार होती। त्यानंतर ही सुनावणी 4 मार्चला होणार होती। मात्र त्यापूर्वीच नवी संभाव्य तारीख समोर आली आहे। लोकसभा निवडणुका झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नाहीत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या नंतरच होतील अशी शक्यता आहे।